अय्यो दिवसभर काम करून आला होता कंटाळा. दगडा धोंड्यांना घेऊन मी निघालो म्हातोबा मंदिरला दर्शन घ्यायला. 1-2 किलोमीटर चालून शेवटी महाद्वारपाशी आलो बघा मंदिरच्या. आणि ते महाद्वाराच्या मागे ते शिड्या बघून डोकंच फिरलं बघा. एवढे शिड्या होते, चालता चालता कंटाळालं. आणि शेवटी चालून चालून मंदिराच्या महाद्वारापर्यंत पोहोचलो बघा. महाद्वारातनं आत गेल्यावर पहिला मंदिराचं दर्शन करायला गेलो बघा. मंदिराचं सभा मंडप खूप मस्त होतं. अयो मंदिराचं सभा मंडप काय, मंदिराचं खूप मस्त होतं. मूर्तीचं दर्शन घेऊन मन एवढं प्रसन्न झालं ना की काय सांगू. मंदिराच्या आरतीचं टाइम झालं होतं आणि सगळे आरतीसाठी उभारले. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आरती झालेला आहे. आरती झाल्यावर सगळेजण मंदिराच्या फेऱ्या मारला निघालो बघा. आणि मंदिराचा परिसर किती सुंदर आहे बघा. फेऱ्या मारून मारून खूप ताण लागलं होतं. सगळेजण पाणी शोधत निघालो आणि हे पाणी आम्हाला सापडलं आणि पाणी गट गट पिलो बघा सगळेजण. पाणी पिऊन पुढे निघालो आणि हा मोत्या आम्हाला भेटला बघा. मोत्यासोबत थोडं टाइमपास करावं म्हटल्यावर मोत्या पळूनच गेला की हो हे मोत्या कुठं चालला रे, पळू नको पळू नको. तो मोत्या पळून गेला तर काय झालं, हा मोत्या माझ्या सोबतच होता की हो. मंदिराचं महाद्वार जणू काय रायगडाचं महाद्वार वाटत होतं बघा. किती सुंदर किती सुंदर वा. आणि मंदिराच्या महाद्वारासमोरून हा सुंदर नजारा पाहायला भेटत होता बघा. दगडा धोंड्याना घेऊन रिटर्न निघालो आणि खूप अंधार झालं होतं. जेवढं पायऱ्या चढलं होतं तेवढंच रिटर्न आलो. PG वर पोहोचलो, लिफ्ट मध्ये घुसलो. अय्यो दगड्या नुसतं व्हिडिओज बघतो का रे, दोस्तासोबत शेअर कर, मला फॉलो कर.